या मोहिते पाटलांनी शिक्षणात भ्रष्टाचार केला, कारखान्यात दुसऱ्या कारखान्यात 3-3 हजार रुपये दर दिलं, यांनी 2600 रुपयामध्ये गुंडाळलं, म्हणून मोहिते पाटलावर प्रचंड मोठी नाराजी आहे. माहिती राम सातपुते आम्हाला महिन्याला 500 रुपये मिळते दया मिळते दया म्हाताऱ्या माणसाला ही काय वातावरण काय नाही बा, कोणाला टाकणार नाही हो का काय म्हणजे आमचं काय कोणत्याच घेते जावा. त्याच्यामुळे ग्रामपंचायत बोंडले ग्रामपंचायत मोठी पाटलांचीच आहे. विकास कामं कशी झाली? राम सातपुते आमदार होते, त्यांनी पण काम चांगलं केलेलं आहे. हो आम्ही मोहिते पाटलाचीच माणसं आहे आणि त्यामुळे काय अडचणी नाहीत आणि कधी आल्या बी नाहीत आणि गावाचा विकास बी झाला. ज्या माणसानं 5 वर्ष काम केलं त्या माणसाच्या बाबतीत वातावरण बऱ्यापैकी आहे. कारण हे माणसं विद्यमान आमदार जे राम सातपुते. विद्यमान आमदार राम सातपुते. आणि नमस्कार, मी पूजा. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे AB मराठी न्यूजवरती. सातत्यानं आपण गावागावात जातो आणि त्या गावातल्या जनसामान्यांचा कौल नेमका कोणाच्या दिशेने असणार आहे हे पाहण्याचा प्रयत्न करतो. सध्या मी माळशिरस या मतदारसंघात येणाऱ्या बोंडले म्हटलं ना, बोंडले या गावात आहे. तोंडलं केलं आहे आपण, आता बोंडल्यात आहे. खरं तर इथल्या जनसामान्यांना काय वाटतं या निवडणुकांविषयी किंवा इथला विकास कितपत झाला या सगळ्या गोष्टींविषयी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत. अर्थातच माळशिरस या मतदारसंघाचा विचार केला तर इथून शरद पवार गटाकडून उत्तमराव जानकर जे आहेत ते निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात महायुतीकडून भाजपचे राम सातपुते आहेत. इथल्या जनसामान्यांना काय वाटतं हे आपण त्यांच्याशी चर्चा करून विचारूयात. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे? मी जब्बार हसन सुतार, मुक्काम पोस्ट बोंडले, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. काय वातावरण काय म्हणते निवडणूक? वातावरण इथं मोहिते पाटलांनी ऊसाचा दर न दिल्यामुळं माणसं नाराज आहेत. माणसाला आरोग्य, पाणी आणि शिक्षण अतिशय मूलभूत गरजा तयार झालेल्या आहेत. या मोहिते पाटलांनी शिक्षणात भ्रष्टाचार केला, कारखान्यात दुसऱ्या कारखान्यात 3-3 हजार रुपये दर दिलं, यांनी 2600 रुपयामध्ये गुंडाळलं, म्हणून मोहिते पाटलावर प्रचंड मोठी नाराजी आहे. त्यामुळं राम सातपुतेचं पारडं ह्या तालुक्यामध्ये माझ्या मते सामान्य माणसाच्या गोरगरिबाच्या माध्यमातून जड आहे. त्यामुळं रामभाऊ सातपुते 1,00,000% निवडून येणार आणि मोहिते पाटलाला मोठी चपराक बसणार. ही भारतातलं मोठं आश्चर्य ठरल. हो, 100%. विकास कामं झाली? विकास रामभाऊनं भरपूर विकास केला. मोहिते पाटलांनी त्यांच्या भावासनी पुन्हा त्यांच्या नातलगासनी कामं दिली, त्यामुळं कामाची प्रतवारी खालावली. त्यामुळं रस्त्यात मोठं मोठं खड्डं तयार झालं आणि सामान्य माणसाच्या बाजार कमिटीमध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार आहे. मोहिते पाटलाकडे बाजार समिती आतापर्यंत आहे. त्याच्यामुळं मोहिते पाटलावर माणसं मोठ्या प्रमाणात नाराज आहेत. ठीक. नमस्कार आजोबा. नमस्कार. काय वातावरण काय म्हणतंय? वातावरण का आम्ही भाजपची माणसं आहे. भाजपचे? मग भाजपच्या बाजूने महायुती? हो माहिती. राम सातपुते आम्हाला महिन्याला 500 रुपये मिळते दया मिळते दया म्हाताऱ्या माणसाला ही केलंय शेतकऱ्याला. बर काय शेती आहे? शेती आहे? किती एकर आहे? 5 एकर आहे. काय आहे शेतात? काय ऊस आहे, कुठं काय पाणी असेल तिथं केलेलं पीक आहे. परवडतंय मग? परवडते पण आय परवडतं सोडून चालते का तुम्ही सांगा? सोडून चालत मग कोण? मग शेतकऱ्याचा दिवस कोण बदलल? शेतकऱ्याचा चांगला दिवस कोण आणल? एकनाथ शिंदे. त्यांनी आम्हाला 2,000 रुपये महिन्याला देऊ गेले त्याच्यानी. योजनेवर खुश आहे मग? हो खुश आहे आम्ही. काय नमस्कार. काय वातावरण? तुम्ही बोल. कोणाला तुम्हाला येते ना? मला तरी येऊन काय करायचं? का हो? तुम्ही 70 ते 75 वयाची अटीतलं प्रकरण केले, अजून मंजूर नाही माझ्यापाशी. नाही, आता जवळ 4 महिने होऊन गेले त्याला. काय बोलायचं आपण? कोण नेते सांगाय? आता मी काठीवर चालतोय, 5 महिने झालं मला ते प्रकरण करून, अजून नाही माझ्या हातात. कशाचं प्रकरण? हे 70 ते 75 वयाच्या अटीतलं. त्याला काहीतरी मिळते म्हणून असं फॉर्मा आलेलं, ते फॉर्मा भरून पाठवलं. अजून 4 महिने झालं, अजून माझ्या पैसे सुद्धा नाही. आता हितनं उत्तमराव जानकर उभा इथं. उत्तमराव जानकर इथं, राम सातपुते इथं. नेत्याने सांगितलं की जानकर इथं करा, काहीतरी हातभार देऊ म्हणलं, पण आमचं असं करा देऊ. तू प्रश्न सोडवलं तर द्या ना. आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात आपण. काय बोला की?
हे बोलतो ते काय हे आहे का नाही. बातमी आहे बातमी. हा बातमी आहे टीव्हीला येते. हा पोचतोय तुमचा प्रश्न. काय वाटतंय रे भैया? नाव काय? गणेश अशोक जाधव. गणेश, काय वातावरण? वातावरण बरं आहे. बरं आहे. कुणाच्या बाजूनं बरं आहे? जानकर. ठीक. आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात आपण. नमस्कार. इथलंच आहे या बोंडले. काय हो तोंडले बोंडले? ही बोललाय हां. ती चोडलाय तोंडले. काय वातावरण काय काय म्हणतं? नाही वातावरण काय नाही बा कोणाला टाकणार नाही का हो? हो का काय म्हणजे आमचं काय कोणत्याच घेते जावा हं. कोणत्याच नाही पुन्हा पाहिजेत नाही मतदानच करणार जाणार आहे का नाही? मतदानच करणार नाही करणार आहे. चिडलाय? बस, हो हो राग आहे? हो हो तर खरं सांगाय काय आता हं. काय विकास झाला नाही आहे गावचा? आम्ही काय होतो तरीची माणसं आहे आम्हाला काय तुम्ही तो तरीच आहे. ही मतदान करणार नाही नाही बाबा, करते करणार. मी नेतोय. नाही म्हणजे नाही मी आलो का. नाही का हो? नाही तर आजच्या मनात काम आहे हं. हो करवायला करणार नाही नाही. हां ठीक आहे. ठीक आहे जाऊ. बघूया अजून. नमस्कार. काय आहे नाव? काय वातावरण काय म्हणतं निवडणुकीचं? तुमच्या वातावरण भाजपचा सुपडा साफ होणार. गावात सुपडा साप. हो बर. का हो? काय ग्रामीण भागाला कायमच वंचित ठेवलंय लोकांनी. ते आमदार नुसता प्रसिद्धी प्रमुख आहे. हा ज्या शासनाच्या योजना आहेत ते त्यांना सरकारकडून मदत मिळतेच, पण आरोग्य दूत म्हणून वारेमाप जाहिरात केली जाते. कांद्याला भाव नाही. आता निवडणूक आहेत म्हणून निर्यात बंदी लादली नाही तर कांदा उत्पादकाचं गेली 5 वर्ष काय हाल झाले. मनोज जरांगे पाटलानं मराठा आंदोलनासाठी सर्वस्वाचा त्याग केला. त्या कफलक माणसावर या साईडी लावून काय निघणार आहे. पण हा आमदार बाक वाजवून स्वागत करतो. या युती सरकारनं आंतरवाली सराटीत निष्पाप महिलावर, नागरिकावर, तरुणावर अमानुष अत्याचार केला. ते इंग्रज सत्तेची आठवण करून देणारे हे सरकार आहे. जालियनवाला बागसारखा हत्याकांड करते हे सरकार. त्यामुळं रोष आहे ग्रामीण भागात. जातीवाद करणारं सरकार आहे. विकासाच्या थापा मारणार आहे. महागाई वाढवणारं. GST प्रत्येक गोष्टीवर लादली जाते. ट्रॅक्टरवर, शेतीच्या खतावर GSTला लावून वसुली केली जाते. त्या प्रमाणात ती लाडकी बहीण किंवा ह्या योजना तकलावत होत्या. त्यामुळं भाजपचं सरकारचं इथं जमीनदोस्त होणार. हो काय चालणार नाहीत का या योजना जे काढलेत ते चालतील पण लुटायचं काम चालू राहिलं. हे भाजप सरकार आलं तर ओरबडायचं लुटायचं काम 5 वर्ष चालू राहील. आता इथून स्थानिक जर विचार केला तर उत्तमराव जानकर आहेत महाविकास आघाडीकडून. आम्ही हे महाविकास आघाडीचं काम करतोय. भाजप अत्याचारी अमानुष भाजप सरकारला आम्हाला पराभूत करायचं आहे. ठीक. काय वाटतंय? काय नाही काय वातावरण तयार झालं नाही का अजून? चांगलं झालं. जानकर उत्तमराव काय आधी विरोधक होते मोहिते पाटील जानकर, आता एकत्र आलेत. काय वाटतंय? काय आता त्यांचं जरा जुळलं पहिल्यापासूनच होतं थोडं आता चांगलं झालं. कितीचं लेट जाईल तुमच्या गावात? जाय 70 50 60. नमस्कार. काय आहे नाव? संतोष जाधव. काय वातावरण काय मोहिते पाटील पॅटर्न, दुसरा पर्याय नाही. मोहिते पाटलांना बघून देणार का मग? हां आमच्याकडे पर्याय. ठीक. चालेल. आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात आपण. नमस्कार. का हो? आलो तर लय गर्दी होती की इथं. गर्दीच राहते. हां काय वातावरण काय म्हणते? वातावरण काय आहे तेव्हा हायच आपल्या इकडं मोहिते पाटील. का मोहिते पाटील का वाटते?
आता हे कल सगळं आता माणसांच्या मनातलं आपण काय सांगू शकत नाही ना. हे कल्ल्या भागाला त्यांनी कामं पण केलेले. ते 99% 100% हे कल्ल्या भागाला मोहिते पाटलांचं सहकार्य राहतं आणि मोहिते पाटलांची माणसं ऐकली जातात. त्याच्यामुळे ग्रामपंचायत बोंडली ग्रामपंचायत मोहिते पाटलांचीच आहे. हे विकास कामं कशी झाली? राम सातपुते आमदार होते, त्यांनी पण काम चांगलं केलेलं आहे. हो, तेव्हा मोहिते पाटील ते पण मोहिते हो एकत्र होते. त्यांनी पण काम चांगलं केलं आहे राम सातपुतेने आणि मोहिते पाटलांनी पण त्यांचं पण कार्य चांगलं आहे. दोघांचं पण कार्य चांगलं आहे. पण हेकल्या भागाला पूर्व भागाला मोहिते पाटलाला जास्त मानलं जातं किंवा ह्या तालुक्यात जिल्ह्यात त्यांचं जास्त चाललं जातं. कार्य चांगलं आहे त्यांचं. आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात आपण. नमस्कार, वारकरी आहे? वारकरीच आहेस की, बोला. काय वातावरण काय म्हणते? चांगलंच आहे वातावरण. मी पण बसा, हे चहा देते. नाही चहा नको, चहा. काय वाटतंय सांग. काय नाही, चांगलं वातावरण. कोणाच्या बाजूने? मोहिते पाटलांची म्हणजे तुतारे उत्तमराव जानकर. त्यांच्याविषयी काय वाटतं? काम करतील का? हो, करतील. जानकर हो, का तर पहिल्यापासून आम्ही मोहिते पाटलाचीच माणसं आहे आणि त्यामुळे काय अडचणी नाहीत आणि कधी आल्या बी नाहीत आणि गावाचा विकास बी झाला. कसं वाटतंय आधी मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना पाठिंबा दिला? कसं असतं, काळानुसार विचार केला जातो. म्हणजे काय राजकीय घडामोडी असते ती वरच्या लेवलची असते, त्यांच्यामुळे ती घडतच असतं. आपल्याला काय आपलं स्थानिकची कामं चांगली होती त्यामुळं मोहिते पाटील करतात काम 100 पहिल्यापासूनच. आणि त्यामुळे कितीचं लीड जाईल तुमच्या गावात? हा, तुतारीला तरी 90% पुढे जाणार. पुढे जाईल. विश्वास आहे तुम्हाला? गॅरंटेड. बर, आपण चहा पाजून तुम्हाला सांगू. बस का, काय वाटतं? चांगलं वातावरण चांगलं आहे. चांगलं. कुणाच्या बाजूने? सध्या तुतारीच्या बाजूला पण विकास कामाच्या बाबतीत थोडं कुचमन होतं, मतदारांचंच कुचमन होतं. पर्याय नाही म्हणून तुतारीलाच थोडं पसंती करते. पण विकास कामाच्या ह्यातनं म्हणलं तर आपलं राम सातपुते थोडा मतदारांना असं वाटतं की राम सातपुते थोडा अन्याय होतोय. पण शेवटच्या क्षणी काय घडत सांगता? काय अन्याय होतोय? अन्याय म्हणजे एवढा विकास कामं केलेले आहे, ते एवढा विकास निधी ते भरपूर आणून दिलेला आहे आणि आत्मीयतेनं तळागाळातले लोक त्यांच्यापर्यंत पोचतात आणि तळागाळापर्यंत ते पोचले जाते. तळागाळातला माणूस ते संपर्कात येतो. तसं इथं येऊ शकत नाही. तिथं स्थानिक लोकांना जी काय त्यांच्या सानिध्यात तेवढ्याला ते न्याय मिळतो, इथं बाकीच्यांना मिळू शकत नाही. एवढं मात्र होतं. नको चहा सांगितलं नाही, बघू परत. फोन चालू आहे काय? काय? हा, कुठलाय? परभणी. बर, ठीक आहे. पण काय बोलायचा प्रश्न पडलाय? काय वातावरण काय दोन्ही पण सारखंच आहे. काय करता तुम्ही? काय करता? शेती आहे का? नोकरी? नाही, लॉन्ड्रीचा व्यवसाय ती तुमचं आहे? नाही. कसं वाटतंय तरुण म्हणून राजकारण काय कसं बघता? तर मग काय आता हे काय जे द्या फायद्याचं बघते ते नेते मंडळी. प्रचार ही जोरात चालू आहे तुमच्या गावात? हो, प्रचार चालू आहे. ठीक आहे. तर आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात आपण. नमस्कार. का बोलत नाही? इथलं नाही. आजोबा नमस्कार. इथलंच आहे ना? काय वातावरण काय होतं? चांगलं आहे. चांगलं आहे. प्रचार ही जोरात चालू आहे तुमच्या गावात? होय, गाडी सारखं येते त्या सारखं रात्रभर बी फिरते. रात्री मी माळकरी हो, आलता वारीला? आलतो की. काय वातावरण कुणाच्या बाजूने? पारडं जड कुणाचं वाटतं? बाजू सांगता येत नाही. सांगता येत नाही. विकास कामं झालीत का? चांगली झाली ती. चांगली झाली. काय शेती आहे का? काय शेती आहे. काय आहे शेतात? ऊस आहे, मका आहे, गहू आहे. परवडतं? नाही परवडत, पण आता काय करायचं? गरज पाहिजे. उद्योग आहे ती केला पाहिजे. सोडून चालत नाही. सोडून चालत नाही. काय तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला काय वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटतंय. चाललंय ते चांगलं आहे. हाईच म्हणल्यावर तेव्हा काही. होय होय, कळलं आम्ही समजून घेतो. हाय हीच चांगलं आहे.
पण आता ही मध्ये बी फरक पडलाय. आता आधी मोहिते पाटील सोबत होते, आता जानकरांसोबत आहेत. आम्हाला समजत नाही राजकारणातलं. आम्ही आडगी माणसं हाई म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यात ती बसलं. आम्ही असला आडगा माणूस. बरोबर हाय ते चालू स्थिती चांगली आहे म्हणताय. चालू स्थितीचा विषय म्हणजे कसं आहे माहिती आहे का. आता आम्ही म्हणलं हाय बरं आहे आपलं असं आमच्या बोळ्या बाबड्या ह्यातनं म्हणलो. पण तुम्ही राजकारणाच्या ह्याच्यावर बोलला, पण त्यातलं एकटा आम्हाला काय समजत नाही. काय शेतीच आहे? शेतीच आहे. काय तुमच्या शेतात काय आहे काय काढवा मकान ऊस काय आपलं व्यवस्थित आहे? जित्राबा आहे ती 5-4. आता शेती आहे म्हणल्यावर जित्राब पाहिजे असते. दुधाला दर आता ही बागत नाही बागत नाही महाग झाली. ते अमून पेंट काय काय लयच असते. पहिल्यांदा दर वाढवला दुधाचा, कंपनीनं पिंडीचा वाढवला का. दुधा जरी वसाला कंपनीचा आहे तिथं आहे पिंडीचा. कंपनीचं कशाला त्यांचंच आहे कंपनी त्यांची. ठीक आहे. काय चर्चा होते त्या नाही ते इथं काय तुम्हालाच विचारते. कशी चर्चा तो निवडणुकीच्या निवडणूक चर्चा आहे ते जे प्रत्येक समस्या वेगळ्या असते त्या. तुमच्या इथे प्रश्न काय समस्या काय सगळ्या ज्या आहे ते समस्या. बिगर समस्याचं कोण आहे का? बिगर समस्याच कोण आहे का? समस्या आहे ते कोण सोडवल मग प्रश्न? प्रश्न कोण सोडवल? कोण जर आलं तर शी सोडवतो म्हणतो, ते बी सोडवतो म्हणतो. सोडवत तर कोणच नाही ना. कोण नाही सोडवत. कसं आहे, ज्याला शेती आहे ज्याला शेती आहे त्याला 2 वालं कार्ड आहे ती, आणि ज्याला बिगर शेती आहे त्याला 5 वालं कार्ड आहे ती रेशनची. आणि योजना आहे ती सगळ्या शेतकऱ्यालाच आहे ते. आणि गोरगरिबाच्या नुसतं लावली जाऊन कोंबडी बाजाव आहे ना. आम्हाला शेती नाही, ही व्यवसायच आहे. ह्याच्यावर आपलं उदरनिर्वाह. मग आता कसं बायका जाते त्या खुरपायला. मग आता दुसरं काय पाहिजे. लाडकी बहीण योजनेचं ते पैसे मिळले किती त्याच्यावर. आता काय 1500 मिळते त्यांनी डबा झाला 2300ला. आता कसं आहे, इकडून खायचं आणि इकडून फरक पडायचं नाही योजनेचा. महायुती सरकारला फायदा काय व्हायचा नाही. आता प्रत्येकाच्या भावना वेगळ्या राहणार ना, प्रत्येकाचे विचार वेगळे राहणार. कोणाला ज्याला आहे त्याला हाय म्हणणार, नाही त्याला नाहीच म्हणणार ना. प्रत्येकाचे विचार वेगळं. आजोबा फोन येतोय चालवायला, बघू कुठला नंबर फोन तर तेवढा बोलायचं नाही तर काय. तसला मोठा घेतला नाही का? मोठा तसला काय करायचं ते आपल्याला कळतच नाही काय तर. म्हणजे आपलं कुणाचा आला फोन तेवढाच उचलायचा. एवढं बाकी काय लावा इथं लावाय नाही येत. कुणाचा आलेला तेवढा उचलायचा. इथंच निवांत. काय बोला नाही तुम्ही? काय नाही, काय आता बोलावा. काय प्रश्न सुटलेत का गावचे? आपली शाळा झाली नाही तर काय बोलायचं. शाळा झाली नाही मग शेती करताय काय? शेती किती आहे शेती? आहे 2-2.5 एकर आहे. 2.5 काय शेतात? काय नाही, आपलं वैरण काढी दुसरं काय नाही. गुरं बी आहे ते 1-2 गुरं. मग काय करायचं बाकीचं. आता कामाला लोकांच्यात जाया येत नाही, काय नाही. काम आता होत नाही ती ना काम. जपलं तेवढं. कोण उभं राहिलंय माहितीया इथनं उभं राहिलेलं काय जानकर येते ना. अजून कोण आहे ते काय आपल्याला. राम सातपुते माहितीये का? आताच आमदार काय आपल्याला. बर ठीक आहे राहू दे. हा युट्यूबला काय इथलंच आहे कुठलं आहे बाहेरचं. ठीक आहे. आणखीन काही प्रतिक्रिया घेऊयात का? जाते की तुम्हाला विचारून जाते ही तर. दादा पळतातच पहिल्यापासून. काय वातावरण काय म्हणतंय? वातावरण बरं नाही जेवायला. काय झालंय बरं नसायला? बरं नाही म्हणजे अन्न जात नाही, रस्ता उरकत नाही, झोप लागत नाही. मग दवाखान्यात गेलं नाही हो काका? दवाखान्यात बी गेलतो. रिपोर्ट तर चांगला आहे. मग नंतर काय कशामुळे व्हायला लागले? काय होणार हे तुम्हीच सांगा आम्हाला. दवाखान्यात जा, कोपऱ्यात जा. तुम्ही बोलत नाही आपल्याला बोला येत नाही. सांगायचं नाही का ठरलं नाही? तिथं त्या कोपऱ्यात सगळं सांग. बरं ती सांगणार आहे ते तुमच्या वतीनं? सांगते होय त्यांच्या वतीनं सांगणार आहे का? नमस्कार. काय आहे नाव? प्रकाश वसंत गायकवाड. काय वातावरण काय म्हणते? वातावरण चांगलं आहे.
कुणाच्या बाजूने? ज्या माणसानं 5 वर्ष काम केलं त्या माणसाच्या बाबतीत वातावरण बऱ्यापैकी आहे. कारण हे माणसं विद्यमान आमदार जे आहेत, राम सातपुते. विद्यमान आमदार राम सातपुते. आणि ह्या तालुक्यामध्ये पहिल्यांदाच अशी वेळ आलेली आहे की ज्या माणसानं 5 वर्ष काम केलं अगोदर आणि नंतर मतं मागायला हा माणूस लोकांच्या समोर जातोय. ह्याच्या अगोदरच्या निवडणुका अशा व्हायच्या की मोहिते पाटील विरोधक गट आहे तो नुसता निवडणुकीपुरता विरोध करत राहायचा आणि लोकांना विश्वास नसायचा. पण ही निवडणूक अशी आहे की राम सातपुतेंनी 5 वर्ष काम केलं या तालुक्यासाठी. तर आमच्या गावात सुद्धा बऱ्यापैकी निधी त्यांनी दिलेला आहे आणि काम करणारा माणूस म्हणून त्यांना तालुक्यामध्ये सहानुभूती भेटत आहे. नक्कीच याचं रूपांतर मतपेटीतून आपल्याला दिसेल. आता गेल्या वेळेस मोहिते पाटील सोबत होते राम सातपुतेंच्या, आता जानकरांना पाठिंबा दिलाय, काय फरक पडणार नाही का, काय वाटते? पूर्व भाग हा पूर्वीपासूनच मोहिते पाटलांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या निवडणुकीचा जर विचार केला आपण तर वरच्या भागातून जानकरांना लीड होतं बरोबर. आणि ज्यावेळेस भाग म्हणजे कोणता? पूर्व भाग. आणि या भागामध्ये आल्यानंतर जो निर्णायक निकाल दिला तो राम सातपुतेच्या बाजूने की ते मोहिते पाटलाचा बालेकिल्ला असल्यामुळे दिला आणि जानकरांना ह्या भागातून फटका बसला. पण ह्यावेळेस त्याच्या विरुद्ध परिस्थिती अशी झाली की काम राम सातपुतेचं असल्यामुळे लोकांची सहानुभूती सातपुते साहेब काम आणि विकासाच्या जोरावर निवडून येणार. ह्या निवडणुका एकतर विकासाच्या जोरावरतीच लढल्या पाहिजेत. कारण घराणेशाही या देशामध्ये पूर्वीपासून चालूच आहे, ते आज तागायत आहे. परंतु कुठंतरी एक सर्वसामान्य माणूस जेव्हा लढायला उभा राहतो आणि ह्या देशामध्ये जी क्रांती केलेली आहे ते युवा वर्गाने केलेली आहे. त्यासाठी पाहणं तुम्ही उलगडून पहा. संभाजी महाराजांपासून बघा, पुन्हा भगतसिंगापासून बघा, किती वयाच्या 16-17 ओठावरती मिसरूट आल्यानंतरच ह्या लोकांनी क्रांती केलेली आहे देशात. आणि जानकर आणि राम सातपुतेची तुलना करता की जानकरांची बाजू कमकुवत आहे का, तर जानकरांचं वय झालेलं आहे आणि राम सातपुते युवा एकदम तरुण तडफदार आमदार आहे. आणि तरुणाच्या मनगडामध्येच रग असते की काहीतरी करून दाखवायचे आणि त्यांची धमक गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी तालुक्यामध्ये नव्हत संपूर्ण राज्यामध्ये. आणि आता आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्या देशामध्ये बरीचशी ही आहे, म्हणजे महागाई वाढलेली आहे. तुम्ही राम सातपुते म्हणताय, तर लोकसभेनंतर कॉन्टॅक्टमध्ये होते का? म्हणजे सोलापूर लोकसभेत त्यांचा पराभव झाला, त्यानंतर कॉन्टॅक्टमध्ये होते का ते तुमच्या? नाही, संपर्कामध्ये आहेतच ते. आणि निवडणुका ह्या ठरलेल्या असतात. आता माळशिरस तालुक्याचा आपण ह्या 254 माळशिरस विधानसभेचा विचार करता तर एकच जिंकणार आहे ना आणि एकाचा पराभव अटळ आहे. आणि निवडणुकीमध्ये असं घडतच असतं, पराभव हा अटळच असतो, विजय होतो. ह्यापासून ही लढाया ह्या लढल्या जातात. त्यामध्ये जय पराजय हा एक विषय भाग आहे निवडणुकीचा. मला वाटतंय विकासाच्या जोरावर राम सातपुते निवडून, काय वाटतं तुम्हाला? रामभाऊ सातपुतेच यंग माणूस असल्यामुळं काम चांगलं आहे, तरुण तडफदार. त्यामुळे ते निवडून येणारच. ठीक. काय विकास कशी कामं, विकास कामं कशी? नंबर काम आहे त्यांचे. प्रत्येक गावामध्ये तुमच्या शाळेचं असू द्या, बाकीचे कुठले रस्ते असू द्या, त्यांनी चांगले कामं केलेले आहेत. विकासाच्या जोरावर. विकासाच्या जोरावर. ठीक आहे, झालं का तुमचं? ठीक आहे. तर आपण होतो बोंडले या गावात आणि इथला जो कौल आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलाच आहे, या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून. अर्थातच या ज्या प्रतिक्रिया आपण घेतल्या त्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया आहेत, हा संपूर्ण गावाचा कौल नाही आहे हे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर अशाच प्रकारचे ग्राउंड रिपोर्ट्स पाहण्यासाठी पाहत रहा AB मराठी न्यूज.